जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली, कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला, त्यानंतर पुन्हा काही समित्या स्थापन करण्याचे शासन निर्णय निघाले। त्यानंतर या कर्जमाफीमध्ये जो बदल करायचा होता 2019च्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा तोही शासन निर्णय निघाला। मात्र या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार, कारण यामध्ये तारीख पे तारीखच चाललेले। सुरुवातीला सांगण्यात आलं 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, त्यानंतर 5 जुलै दिली, आता त्याच्यानंतर 30 जुलै दिली। म्हणजे नेमकं हे शेतकऱ्यासोबत नेमकं राजकारण काय चालू आहे आणि हे तारीख पे तारीख यावरच आता रोहित पवारांनी सरकारला इशारा दिलाय की शेतकऱ्यांना इतकंही हलक्यात घेऊ नका, शेतकऱ्यासोबत राजकारण करू नका। आणि सध्या जे दिल्लीला आंदोलन चालू आहे तिथं सुद्धा सुरुवातीला विद्यार्थ्यांनी संयमानं घेतलं, मात्र सरकारनं त्यांच्यावर दुर्लक्ष केलं आणि ज्या वेळेस काल 20 तारखेला संसदेवर मोर्चा नेला त्यावेळेस सरकारची फजिती झाली आणि सरकारला जाग आली। आणि मग काल कुठं JP नड्डा सोबत CGPच्या 2 प्रवक्त्यांची बैठक झाली। तसं या कर्जमाफी बाबत शेतकऱ्यासोबत तारीख पे तारीख करू नका, लवकरात लवकर अंमलबजावणी करा असं त्यांनी X वर घोषणा आणि वस्तुस्थिती यात फरक असतो हे सरकारने आधी लक्षात घ्यावं। आधी कर्जमाफीची घोषणा केली पण अटी शर्ती टाकून स्वतःच्याच घोषणेला कोलदांडा घातला। आम्ही शेतकऱ्यासोबत आंदोलन केल्यानंतर अधिवेशनात मुद्दा लावून धरल्यानंतर त्याला उत्तर देताना अटी शर्ती काढल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, पण अंमलबजावणी मात्र अजूनही शून्य। आधीच खऱ्या दुष्काळाच्या सावटामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत आहे आणि दुसरीकडे सरकार देखील त्यांच्याशी राजकीय डाव खेळत दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं वागतंय। माझी सरकारला विनंती आहे की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळलात तर पेचात पडाल। कर्जमाफीसाठी आता तारीख पे तारीखचा खेळ बंद करा आणि तातडीने अंमलबजावणी करा। दिल्लीत सरकारची कशी फजिती सुरू आहे बघताय ना। रोहित पवारांनी असं ट्विट करून सरकारला एक इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यासोबत राजकारण करू नये आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे। धन्यवाद।